and Jai Hind everyone. Today we have the parents of Parth Gowde sir who has recently recommended in NDA. Today we are going to interview them about their 2-year journey on how they got recommended. Ma'am, आज ते NDA मध्ये recommend झाले, पण त्यांना डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर ठेवणं, मोटिवेट करणं आणि सगळं त्यांना सपोर्ट करणं या याच्यावर ठेवायला तुम्हाला खरंच वाटतंय का की म्हणजे आम्ही करू शकलो म्हणून? हां, असं वाटतंय, कारण त्याचा आठवड्यातून एकदा कॉल यायचं मला. मी म्हणाली फक्त एकच विचारायचं त्याला, बाळा तुला कसं वाटतंय, तू कसा आहेस. तो फक्त एकदाच सांगायचा, आई मी मस्त आहे, एकदम ओके, आणि चल बाय, ठीक आहे ठेवतो मी, ओके आहे सगळं, एवढं बोलायचं आणि त्याचा तो अभ्यास करत राहायचा. आम्ही तेवढा झालं की खुश असायचो, कारण आपला मुलगा थोडं बोललं पण झालं आणि तर त्याचा अभ्यासावर जास्त फोकस असायचं. त्यात आम्ही त्याला एक महिन्यानी त्याला भेटायला यायचो. त्याला असं वाटायचं आई वडील मला उगाचच भेटायला आलेत का, तो माझा अभ्यासापासून माझा दूर अलिप्त वेळ होतोय हो, असं वाटायचं त्याला. थोडा वेळ झाला की तो बोलायचा हां आई आहे बाबा, आता तुम्ही निघा, तुम्हाला जायला टाईम होईल ना. म्हणजे त्याचा अभ्यासावरच लक्ष असायचं ना. असं जे ती त्यांनी केलं एवढं त्याच्याच. तर या 2 वर्षात तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय की आज ते इथपर्यंत आलेत? तुम्हाला खरंच पहिल्या दिवशी असं वाटलं होतं का की आज हा दिवस येईल म्हणून? तो पहिल्यांदा त्यांनी गेला तेव्हा तो पहिल्यांदा मला बोलला, त्याला होतं असा हे, मला म्हणतो आई मी पहिल्यांदा तुला माझा कॉल येईल की मी तेव्हा म्हणजे काय ते स्क्रीन इन झालेलं असेल आणि 5 दिवसांनी माझा तुला रिकमेंडेड झालेला फोन येईल. आणि जस्ट त्याचा फोन आला, मी 2-3 वाजेपर्यंत वाट बघितली, माझा मुलगा कधी फोन करतो. सकाळपासून नुसतं बेचैन वाटत होतं. नंतर 3-3:30 वाजता त्याचा कॉल आला. त्याने डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला मला, आई रिकमेंडेड. आणि जस्ट त्याच्याही डोळ्यात पाणी होतं आणि माझ्याही डोळ्यात पाणी होतं. पण ते खुशीचे म्हणजे बोलतात ना, ज्या आनंदाचे अश्रू होते. आज त्यांनी 2 वर्ष एवढी त्यांनी मेहनत केली होती, त्याचं फळ त्याला मिळालं होतं. एवढंच मी बोलू. मॅम एक आखरी प्रश्न मॅम तुम्हाला, की आज सर इथे तुम्हाला फेलिसिटेट केलं, सरांना फेलिसिटेट केलं, तर तुम्हाला काय बोलायचं आहे आजच्या दिवसासाठी, आजच्या इव्हेंटवर 2 ओळी तुमच्या? आज खूप भारी वाटलं इथं येऊन. असं वाटलं का आभाळाला आपला मुलगा झेप घेतोय की काय. आणि हे जस्ट आमचं नाव पुकारलं, पार्थचे आईवडील म्हणजे कॅन्डिडेटचे आईवडील तुम्ही जस्ट या इथेशी. असं वाटलं टाळ्यांचा कडकडाट बघून असं वाटलं का आपला मुलगा खरंच खूप त्यांनी भारी केलं. आज YTA यशोदेश अकॅडमीवाल्यांनी तेजस पाटील सर, त्यांचं मॅथ्स खूप चांगलं आहे, याचं पण मॅथ्स खूप चांगलं आहे, 98 पडतात त्याला, खूप चांगलं घेतात ते सर. एवढंच खूप चांगलं आहे. ठीक आहे, थँक्यू मॅम, थँक्यू सर की आज तुम्ही आमच्या इव्हेंटमध्ये आमच्यासोबत सहभागी झाले. बेस्ट विशेस टू यू फॉर युअर जर्नी इन NDA. थँक्यू एव्हरीवन.